श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम श्री गुरुभ्यो नमः। सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पाद शङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। समस्तजनकल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरम्। पांडुरंगाच्या चरणी व पूज्य गुरुदेवांच्या चरणी वंदन करून आज आपण या शिबिराची सुरुवात करू। इथे मी अनेक शिबिरं घेतलेले आहे आधी, महिनाभराचे, 15 दिवसाचे, आठवड्याचे, 1 आठवड्याचे। हे जे शिबिर आहे हे फक्त 2 दिवसाचं आहे, क्रॅश कोर्स जसं म्हणतात, 48 तासाचा आहे। आणि या शिबिरामध्ये आपण छान एक विषय आहे, तुकारामाचे 12 अभंग हे पाहणार आहोत। महाराष्ट्रामध्ये एकापेक्षा एक श्रेष्ठ संत झाले, त्यापैकी संत श्रेष्ठ तुकाराम महाराज खूप लोकांचे लाडके आहे आणि त्यांनी एकापेक्षा एक सुंदर अभंग रचले आहे। असं म्हणतात जवळजवळ 4000 पेक्षा जास्त त्यांचे अभंग आहे। त्या अभंगाचं वर्णन किंवा ते सगळे अभंग तुकारामाचा गाथा त्याच्यामध्ये आहे पूर्ण त्या ग्रंथामध्ये। पण हे जे 12 अभंग आहे हे एक विशेष आहे, थोडे वेगळे आहे। तर हे आपण पाहू, पण सुरुवातीला भगवंताचं नामस्मरण करू, त्यानंतर सविस्तर चर्चा करू। जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण हरि, जय 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 राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, जय 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 राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण हरि, जय जय
जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण हरि, 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 जय 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 राम कृष्ण हरि, हरे पुंडलीकवरदाहार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की. आपल्या शास्त्रांना जर आपण बघितलं, उपनिषद, भगवद्गीता किंवा इतर शंकराचार्यांचे जे ग्रंथ आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं की 4 विषयांचं वर्णन केलेलं आहे. एक म्हणजे जीवनाचं साध्य काय आहे, जीवन आपण कशासाठी जगत आहोत, प्रयोजनम किमस्ति, ध्येय काय आहे, या विषयावर चर्चा करण्यात येते. दुसरा जो विषय आहे त्याला म्हणतात साधना किंवा साधन. एकदा साध्याचा निश्चय झाला की मग विचार याच्यावर होतो की ते साध्य मी कसं मिळवू शकतो, उपाय काय आहे. एकदा जर मी ठरवलं की मला मुंबईला जायचं आहे, मग आपण सर्च करतो कोणत्या बसनी जाऊ शकतो, कोणची गाडी आहे, ट्रेन आहे, फ्लाईट आहे. तर साधन विचार त्याला म्हणतात. पहिला साध्य, मग साधन. आणि तिसरा जो विचार असतो त्याला म्हणतात साधक. ज्याला साधना करायची आहे, ज्याला त्या साध्यापर्यंत पोहोचायचं आहे. साधक म्हणजे आपण सगळे. अनेक वेळा मी साधकाची परिभाषा देतो. साधक म्हणजे कोण, तर म्हणजे जो बाधक नाही आहे. तर या शिबिरामध्ये तुम्ही एकमेकासाठी बाधक होऊ नका, साधकच व्हा. ज्याला साधना करायची आहे, साधना करण्याची तीव्र इच्छा आहे आणि साध्यापर्यंत पोहोचण्याची तीव्र एक त्याला मुमुक्षा म्हणतो आपण किंवा इच्छा, तर तो आहे साधक. आणि चौथा विषय आहे सिद्ध. साधक जेव्हा साध्यापर्यंत पोहोचतो, जे उद्दिष्ट किंवा जे ध्येय त्यांनी समोर ठेवलं आहे त्याची प्राप्ती जेव्हा त्याला होते, तर त्याला आपण म्हणतो सिद्ध किंवा काय ज्ञानी. गीतेमध्ये म्हटलेलं आहे त्याला स्थितप्रज्ञ, त्रिगुणातीत, असे अनेक शब्द आहे. भगवद्गीतेमध्ये हे 4 विषय आहेत. तुम्ही पहा, 18 अध्याय. श्लोक वेगवेगळे असतील, अध्याय वेगळे आहे, पण शेवटी या 4 विषयांवरच सगळं चिंतन केलेलं आहे. आता पहा, ज्या लोकांना संस्कृत येत नाही किंवा असे कठीण हे सिद्धांत शास्त्रातील कळत नाही, त्या लोकांसाठी, आपल्यासाठी संतांनी तोच विषय सोप्या भाषेमध्ये आपल्या भजनामध्ये आणखीन अभंगामध्ये मांडला आहे.
तर हे जे 12 अभंग आपण पाहणार आहोत, याच्यामध्ये सुद्धा हे 4 विषय तुम्हाला दिसतील. महाराजांनी खूप छान वर्णन केलं आहे साधकाचं, सिद्धाचं. या 12 अभंगामध्ये तुम्हाला दिसेल मध्ये मध्ये साधनेबद्दल सांगितलं आहे. श्रवण करा, मनन करा, ध्यान करा. तर विषय तोच आहे, पण भाषा वेगळी आहे, पद्धत वेगळी आहे. आणि ही सोपी भाषा आहे, त्यामुळे अगदी समाजातील जो शेवटच्या स्तरावरचा जो माणूस आहे, शेवटच्या पातळीवर जो जगत आहे, त्यालासुद्धा हे सगळं खूप हृदयाला भिडणारं आहे. त्यालासुद्धा हे सगळं ज्ञान होतंच. आपण पाहतो वारीमध्ये अगदी सामान्य लोक जातात, पण त्यांना सगळ्यांना खूप ज्ञान आहे. वाटतात असे साधे, पण ज्ञान कुठून झालं त्यांना हे ज्ञान? महाराजांचे अभंग. तर संतांची खूप मोठी कृपा आहे आपल्यावर, की त्यांनी करुणापूर्वक, म्हणजे करुणा करून हे सगळे लिहिलेले अभंग. म्हणून आत्ता मी शंकराचार्यांचा जो श्लोक वाचला किंवा म्हटला, त्याच्यामध्ये सुद्धा श्रुतिस्मृतिपुराणानाम आलयम करुणालयम. पूज्य गुरुजींनी गुरुदेवांवर जो श्लोक लिहिला आहे, समस्त जनकल्याणे निरतम करुणामयम. करुणेच्या पोटीच त्यांनी हे सगळे भजन, अभंग, स्तोत्र हे सगळे रचले आहे. तर तुकाराम महाराजांनी हे 12 अभंग आपल्यासाठी रचले आहे. याबद्दल गोष्ट अशी आहे की जेव्हा ते सदेह वैकुंठाला गेले, तर त्यांचे सगळे भक्त ते त्या इंद्रायणीच्या काठी वाट पाहत आहे की महाराज येतील. 3 दिवस असं म्हणतात, अन्न न घेता तिथे ते वाट पाहत राहिले. आणि त्यामुळे जोपर्यंत तुमचं दर्शन होणार नाही तोपर्यंत मी जाणार नाही. तर असं म्हणतात, 4थ्या दिवशी आकाशातून, असं वारकरी लोकांची श्रद्धा आहे, हे अभंग वरून आले. म्हणून शेवटचा जो अभंग आपण पाहू त्याच्यामध्ये आहे, स्वर्ग लोकाहुनी आले हे अभंग, धाडी आले सांगत तुम्हा लागी. वरून अभंग टाळ आणि गोदडी अशी वरून पडली असं म्हणतात. चमत्कारच झाला जणू काही. आता पाहणं, नदीवर पोथी तरत आहे, म्हणजे वर पोहत आहे, चमत्कारच आहे. आपल्याला चमत्कारावर विश्वास होत नाही, कारण आपली श्रद्धा कमी पडते. तर स्वर्ग लोकाहुनी हे अभंग आले अशी लोकांची श्रद्धा आहे. आता स्वर्ग लोकाहून असं तुम्ही म्हणू शकता की डायरेक्ट देवाकडून आले असं तुम्ही म्हणू शकता. काठावर त्यांनी पाहिले असतील की हे 12 अभंग तिथे त्यांना सापडले असतील असंही तुम्ही म्हणू शकता. प्रासादिक मेवा आहे असं लोक म्हणतात की हे 12 अभंग म्हणजे. आणि या अभंगामध्ये मी सांगितलं की हे सगळे विषय त्यांनी खूप छान सांगितले. साधारणपणे अभंग म्हटलं म्हणजे आपल्याला काय चित्र येतं डोळ्यासमोर? अभंग म्हणजे भजन, आणि त्या भजनामध्ये देवाचं काही सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, रूप पाहता लोचनी, भगवंताचं छान गोड असं रूपाचं वर्णन असेल. पण अभंग म्हणजे एवढंच नाही आहे. आता इथे पहा, विशेष म्हणजे असं आहे की अभंग फक्त गाण्यासाठी नाही आहे, चिंतनासाठी सुद्धा आहे. नाही तर अभंग म्हटला की आपण पंडित भीमसेन जोशींचे अभंग ऐकतो, लता मंगेशकरांचे ना, सकाळी सकाळी रेडिओवर अभंगवाणी वगैरे येते, तर ऐकायला खूप छान वाटतं, पण त्याच्यावर आपण विचार करत नाही कधी. अभंग म्हणजे एक प्रकारचे भजन आपण असं म्हणतो.
पण इथे तर खूप विचार केलेला आहे त्यांनी. आणि खरं म्हणजे 2 दिवसात तर आपण नुसतं त्याला स्पर्श करणार आहोत. सखोल चिंतन त्याच्यामध्ये महाराजांनी दिलेलं आहे. आता पण अभंग म्हणजे काय? अभंग शब्दाचा सोपा अर्थ काय? जे भंग होत नाही त्याला काय म्हणतो आपण? अभंग. आणि जगामध्ये जर पाहिलं आपण तर भंग न होणारी गोष्ट फक्त एकच आहे, ती म्हणजे भगवंत. त्याच्याशिवाय सगळं काही भंग म्हणजे नाश पावणार. अविनाशी तू तद्विद्धी येन सर्वमिदं ततम. एकच तत्व अविनाशी, त्याच्याशिवाय सगळं विनाशी. भंग एकाग्रता भंग होते की नाही आपली. आत्ता चित्तरंजनजींनी सूचना तुम्हाला दिलेल्या आहे की मोबाईल बंद करा, पण मला नक्की खात्री आहे की उद्या 1-2 वाजतील आहेत. हे अनुभवाचे बोल आहेत. किती सूचना दिल्या तरी ते आता जेव्हा ते मोबाईल वाचेल एकाग्रता भंग होईल की नाही. शांती भंग होते, आपल्या मनाची शांती भंग होते. अचानक काही घटना घडते, एकदम मन शांत असतं पण विचलित होऊन जातं. आपले नियम भंग होत राहतात. 1 जानेवारीला आपण काहीतरी नियम घेतो की वर्षभर मी हे करणार आहे, पहाटे 4 वाजता उठीन. पण पहिल्याच आठवड्यामध्ये रविवार येतो आणि म्हणे आज तर रविवार आहेत. नियमभंग. अशा अनेक गोष्टी आहे. व्रतभंग, तपभंग, स्वरभंग. तर एकच परमतत्व आहे, वस्तू आहे, ती अभंग आहे. तिला कोणीच तिचा नाश करू नाही शकत, मारू नाही शकत. म्हणून समर्थांनी लिहिलं आहे, तुटे ना फुटे ना कदा दैन्यवाणा. माया तुटे ब्रह्म तुटे ना, माया फुटे ब्रह्म फुटे ना, माया विटे ब्रह्म विटे ना, माया नासे. तर ब्रह्माशिवाय ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या नश्यमान आहे, नष्ट होणार आहे. तर अभंग शब्दाचा अर्थ खरोखर जर आपण पाहिला तर काय? भगवत तत्व. आणि या तत्वाचंच वर्णन संतांनी आपल्या काव्यांमध्ये, आपल्या कविता, स्तोत्र, भजन याच्यामध्ये केलेलं आहे. म्हणून त्यालासुद्धा आपण काय म्हणतो? अभंग. अच्छा, अशा या अभंग परमात्म्याला प्राप्त करण्यासाठी जी लागणारी साधना आहे त्याचं वर्णन ज्याच्यामध्ये, त्यालासुद्धा काय म्हणू? अभंग. हां, म्हणजे भगवंत प्राप्तीसाठी जे काही आपल्याला लागतं त्याचं वर्णन ज्या रचनांमध्ये आहे त्याला काय म्हणू आपण? अभंग. तर असं म्हणतात तुकाराम महाराजांनी 4,500 अभंगांपेक्षा जास्त अभंग रचलेले. कोणी म्हणतात 13,000, म्हणजे मोजणी काही माहीत नाही किती आहे. आता देहू गावामध्ये एक पूर्ण मंदिरच उभारलं आहे ना, गाथा मंदिर पाहिलं का तुम्ही? पूर्ण त्या प्रत्येक मजल्यावर, प्रत्येक भिंतीवर सगळे भजनं लिहिले आहे. तर असे हे अभंग खूपच गोड आहे. आणखी इथे म्हणतात की जर कोणी या अभंगांना रोज वाचेल, पाठ करेल, तर जन्मांतरीचे पाप जळतील, असं त्यांनी फलश्रुती सांगितली. हे पहा, वारकरी संप्रदायामध्ये एक तर हरिपाठ खूप प्रसिद्ध आहे ना. वारकरी लोकांची संध्या म्हणजे काय? हरिपाठ. त्याचप्रमाणे हे नित्यनेमे पाठ करण्यासाठी इथे सूचना दिली आहे महाराजांनी शेवटच्या अभंगामध्ये. तर नित्यनेमामध्ये याला ठेवलेलं आहे. आणि जर आपण रोज म्हटलं तर असं म्हणतात, संकट जातीले, पाप वृत्ती जळून जाईले, अशी सुंदर फलश्रुती सांगितली. लोकांना जेव्हा आपण काही सांगतो हे स्तोत्र वाचा, काही
म्हणा आता आधी प्रश्न काय असतो, काय मिळेल मला. आधी लोक फलश्रुती वाचतात. ती जर थोडी आवडीची असेल तर भूतप्रेत संबंधादी रोगव्याधी समस्तही नासती तुटती चिंत आनंदे भीमदर्शन. हां, मग वाचीन मी. प्रत्येक स्तोत्रामध्ये असं असतं. तर इथे सुद्धा. अच्छा, आता इथे हे जरी 12 अभंग आहे तरी याला ग्रंथ आपण म्हणू. ग्रंथ आहे हा. जेणे परमार्थ वाढे ग्रंथाची परिभाषा दिली. जे वाचून परमार्थाची आवड आपल्या मनामध्ये अजून वाढते त्याला म्हणतो आपण ग्रंथ. अंगी अनुताप चढे त्या नावं ग्रंथ. समर्थांनी ग्रंथाची खूप छान परिभाषा दिली आहे. तर इथे जर हे आपण अभंग वाचले तर निश्चितच आपल्याला खूप लाभ होईल. आता इथे आपण पहिला अभंग जरा म्हणू. ठीक आहे, मी म्हणतो, मग याचा आपण अर्थ पाहू. जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, जन्माचे ते दुःखासी कारण जन्म घ्यावा, दुःखासी कारण जन्म घ्यावा, दुःखासी कारण जन्म घ्यावा, दुःखासी कारण जन्म घ्यावा, जन्माचे पुण्य करुणी जन्म येतो प्राणी, पाप पुण्य करुणी जन्म येतो प्राणी, नरदेही येऊनी हानी केली, नरदेह येऊनी हानी केली, जन्माचे जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, जन्माचे ते मूळ तुका म्हणे ते सत्वाचे
तुका म्हणे, तुका म्हणे सत्वाचे सामर्थ्य, तुका म्हणे करावा परमार्थ नीची. जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, दुःखासी कारण जन्म घ्यावा, दुःखासी कारण जन्म घ्यावा. जन्माचे ते मूळ, जन्माचे ते मूळ, जन्माचे ते मूळ. जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, दुःखासी कारण जन्म घ्यावा. दुसरी ओळ, दुःखासी कारण जन्म घ्यावा. आता पहा, चिंतनाची सुरुवात. आपल्या मनामध्ये, सगळ्यांच्या मनामध्ये एकच इच्छा आहे, आणि ती म्हणजे काय? दुःख नाहीसं झालं पाहिजे जीवनामधून. सुखम मे भूयात, दुःखम मे मा भूयात. आता हे दुःख किती प्रकारचं आहे आणि दुःख का येतं? दुःखाचे किती प्रकार आहे? हो, सांगू नाही शकत. तसं तुम्हाला माहीत असेल, अध्यात्मामध्ये आपण 3 दुःख म्हणतो: आधी दैविक, आधी भौतिक आणि आध्यात्मिक. पण याच्यामध्ये जगाचे सगळे दुःख सामावलेले आहे. आता इथे 200 लोक बसले आहेत. जर मी माईक घेऊन एकेकाला विचारलं ना, तर सगळं आपलं वेगवेगळं सांगतील. याच्यामुळे दुःख आहे, त्याच्यामुळे सासूमुळे सुख आहे, दुसऱ्यामुळे सुनेमुळे दुःख आहे, कोणी म्हणेल पैशामुळे काय दुःख आहे, पैसा नाही आहे, संबंधामुळे सुख दुःख. म्हणजे दुःखाचे अनेक कारण आहे. आजारपणा, रोगामुळे दुःख आहे. दुसऱ्याच्या घडी सुख आहे ते पाहून मला दुःख होत आहे, असंही आहे. अनेक वेळ जेव्हा लाईट जातात ना, तेव्हा आधी शेजारच्याकडे आपण पाहतो, आणि जर तिथे असेल आणि आपल्याकडे नाही तर खूप दुःख होतं. म्हणजे माझ्याकडे लाईट नाही त्याचं दुःख नाही, पण त्याच्याकडे का लाईट आहे, असे छोटे छोटे छोटे. तर अनंत कारण आहे दुःखाचे. पण इथे काय म्हणतात? दुःखाची कारण जन्म घ्यावा. हे सगळे बरोबर आहे, ठीक आहे, दुःखाचे कारण आहे. पण मुख्य कारण काय आहे? जन्म झाला आहे. जर आपला जन्मच झाला नसता मग काय? मुख्य कारण तर ते आहे ना. हे बाकीचं सगळे कार्य आहे ना. कारण कार्य माहीत असेल तुम्हाला. प्रत्येक कार्याचं कारण असतं, कारणाशिवाय काहीच कार्य नाही. कार्य म्हणजे इफेक्ट, परिणाम. जगामध्ये ज्या घटना घडत आहे त्याचं कारण आहे की नाही? तुम्ही प्रवचन ऐकत आहात, कारण आहे. प्रवचनात झोप येत आहे, कारण आहे. म्हणजे सगळ्या गोष्टीचं कारण आहे. तर जीवनामध्ये इतके सगळे दुःख आहे, पण हे तेव्हाच होऊ शकतील किंवा त्यांचं अस्तित्व आपल्याला जाणवेल जेव्हा आपला जन्म इथे होईल. ते हिंदीमध्ये म्हणतात ना, न रहेगी बास न बजेगी बासुरी. बासरी वाजवायसाठी आधी बास पाहिजे, बांबू. तर मुख्य इथं कारण काय? जन्म. स्वामी रामतीर्थ फार मोठे संत झाले, त्यांच्या जीवनामधील एक घटना आहे. सगळ्यांनी विचारलं प्रश्न, जीवनामध्ये का दुःख आहे, का दुःख आहे, संकट आहे, त्रास आहे, याचं उत्तर तुम्ही द्या. तुम्ही एवढे मोठे विद्वान आहात, संत आहात.
तुम्हाला तर ठाऊकच असेल याचं कारण काय. ते म्हणाले उद्या या तुम्ही, उद्या सकाळी मी सांगेन. सगळेजण दुसऱ्या दिवशी लवकर उठून सगळ्यांनी खूप गर्दी केली. आज फार मोठं प्रवचन होणार आहे वगैरे, म्हणजे त्यांना असं वाटलं. ते म्हणाले एकच कारण आहे, तुमच्या सगळ्यांचा जन्म झाला आहे बस. अगदी हेच तिथे उत्तर दिलं त्यांनी. तर दुःखाची कारणं जन्म घ्यावा. आपल्याला पाहिजे सुख. आपल्याला पैसा पाहिजे की सुख पाहिजे? काय उत्तर होईल याचं? सुख पाहिजे. नाही, पण आम्हाला पैसासुद्धा असं वाटतं पैशाने आपण सुख विकत घेऊ शकतो. गाडी, बंगला, घर वगैरे वगैरे हे मला पाहिजे की सुख पाहिजे? खरं म्हणजे मला सुख पाहिजे. पण आपली अशी काही समजूत आहे की हे सगळं मिळाल्यावर सुख मिळेल, म्हणून त्याच्या पाठीमागे आपण धावतो. पण खरं म्हणजे पैसा नको आहे, गाडी नको आहे, सगळं तुम्हाला दिलं पण खूप टेन्शन, खूप स्ट्रेस, खूप ताण, तर आपण काय म्हणू, ठेवा तुमच्याकडे, मला शांतपणे जगू द्या. म्हणजे आपल्याला पाहिजे शांती, आनंद, तृप्ती, समाधान. आणि सगळ्यांची मागणी, बरं का, एक माणसाची नाही, इट इज युनिव्हर्सल डिमांड. म्हणजे अमेरिकनही हाच मागत आहे, पाकिस्तानीसुद्धा, कोणत्याही देशाची व्यक्ती याच्याकडेच, म्हणजे हेच पाहिजे सगळ्यांना. अच्छा, मागणी तर पुष्कळ आहे पण पुरवठा तेवढा नाही याचा, आहे ना. तर आता इथे चिंतन असंच केलेलं आहे की जन्म तुमचा झाला त्यामुळे दुःख आहे. आता याच्या पुढे अजून हे पाहिजे, इथे पहिल्याच ओळीमध्ये एक शब्द त्यांनी दिला आहे, शोधून. म्हणजे शोध घ्या, विचार करा. ठीक आहे, जन्मामुळे दुःख हे आम्हाला समजलं, पण आता जन्म कशामुळे झाला, जन्माचं काय कारण, दुःखाचं कारण जन्म, जन्माचं कारण. आता प्रत्यक्ष कारण तर आपल्याला वडिलांमुळे मला जन्म मिळाला, ते ठीक आहे. पण एका विशिष्ट कुटुंबामध्ये, परिवारामध्येच माझा जन्म का झाला, एक विशिष्ट शरीर, एक विशिष्ट परिस्थितीमध्ये. सगळ्यांची परिस्थिती वेगवेगळी आहे, सगळ्यांचे शरीर वेगवेगळे आहे, कौटुंबिक परिस्थिती वेगळी आहे, कोणी श्रीमंत आहे, कोणी गरीब आहे, असं का. तर मग याचा जेव्हा शोध घेतात तेव्हा आपल्याला कळतं की जन्माच्या पाठीमागे कर्म आहे ना. कर्मामुळे जन्म. कठोपनिषदामध्ये म्हटलेलं आहे, यथा कर्म यथा श्रुतम. जसे आपले संस्कार असतील आणि जशा वासना आणि जसे कर्म, हे सगळे एकमेकाशी जुळलेले आहे, गुंफलेले आहे. तर या कर्मामुळे, म्हणून म्हणतात ना, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, असंही आहे. सगळ्यांचे कर्म वेगवेगळे म्हणून सगळ्यांचं शरीर वेगवेगळं. हे पहा, सगळ्यांचं शरीर पंचमहाभूतांचंच आहे. आणि पंचमहाभूत माहीत असतील, हे पंचतत्व. काय 5 तत्व? पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. हेच 5 तत्व. 6वं तत्व नाही जगामध्ये. पूर्ण जगामध्ये 5 आहे म्हणून जगाला प्रपंच म्हणतो आपण, प्रपंच. पण सगळे शरीर वेगवेगळे का आहे, तर म्हणे कर्म. पहा, दुःखाचं कारण जन्म, जन्माचं कारण कर्म. आता कर्माचं कारण काय, तर म्हणे कर्माचं कारण आहे कामना, इच्छा. इच्छेशिवाय कोणतंच कर्म होत नाही. असं लोक म्हणतात की फळाची इच्छा न ठेवता तुम्ही कर्म करा, हे अगदी चुकीचं वाक्य आहे. म्हणजे काय म्हणता तुम्ही, गीतेमध्ये तर हेच सांगितलं आहे. कोणी सांगितलं तुम्हाला गीतेमध्ये हे सांगितलं आहे? गीतेमध्ये भगवंताने हे नाही सांगितलं की फळाची इच्छाच नका ठेवू. फळामध्ये तुमचा अधिकार नाही आहे.
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु अधिकारः फलेषु अधिकारः नास्ति. मा म्हणजे नाही. अधिकार कशामध्ये? कर्म करण्यामध्ये. हां, तुम्ही फलाची एक अपेक्षा अशी ठेवू शकता की एवढं मिळालं पाहिजे वगैरे वगैरे, पण इच्छाच नाही होणार असं होऊच नाही शकत. मग मी का करीन? इम्प्रॅक्टिकल आहे, एकदम अव्यावहारिक. तुम्ही सगळे जण इथे आला आहात, इच्छा घेऊनच आला आहात ना, की काहीतरी आपल्याला ऐकायला मिळेल. एकही काम आपण इच्छेशिवाय करत नाही. पण हां, त्याच्यामध्ये जास्त आसक्ती, आग्रह ठेवायला नाही पाहिजे. तर कर्माच्या पाठीमागे आहे कामना, इच्छा. अनंत इच्छा आहे तर अनंत कर्म होत राहतात. दिवसभरामधून किती कर्म होतात, सकाळ ते रात्रपर्यंत करत आहे. म्हणून गीतेमध्ये देवाला म्हणावं लागलं, नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठती अकर्मकृत. कर्म केल्याशिवाय माणूस राहू नाही शकत, कारण एवढ्या इच्छा आहे, एकानंतर एक इच्छा. आता जशी इच्छा तसे कर्म. सात्विक इच्छा तर सात्विक कर्म. आता इच्छेचे सुद्धा एवढे प्रकार आहे ना. तर इच्छेमुळे कर्म. आता इच्छेचं कारण काय? स्वामीजी तर संपतच नाही, म्हणजे असं काय. आता इथे कारण आपल्याला शोधायचं आहे. मूळ कारण काय आहे? तर पहा, इच्छा माणसामध्ये केव्हा येते? ज्या लोकांनी वेदांताचे सगळे ग्रंथ ऐकले किंवा वाचले त्यांना माहीत असेल याचं उत्तर. इच्छा तेव्हाच येते जेव्हा आपल्यामध्ये अपूर्णता, कमतरतेचा एक अनुभव होतो. आनंद जेव्हा नाही आहे ना आपल्या मनामध्ये, मग इच्छा होते की तिथे गेल्यावर मला आनंद मिळेल, हे केल्यावर आनंद मिळेल. ज्याच्या मनामध्ये समाधान आहे, तृप्ती आहे, त्याच्यामध्ये आनंद, इच्छेचं अंकुरण होत नाही. जसं पोट भरलेलं असेल तर जेवण करण्याची इच्छा होत नाही. हे वेगळी गोष्ट आहे की लोक आग्रहाने देतात आणि आपण खातो. चालेल का? हो चालेल. पण खरं म्हणजे काही इच्छा नाही आहे. पण जेव्हा पोट रिकामं आहे तेव्हा भुकेची इच्छा, जेवणाची इच्छा. तर ज्याच्या मनामध्ये आनंद खूप भरलेला आहे, आनंदाच्या डोही आनंद तरंग, असं जर त्याचं जीवन असेल तर इच्छा येईल का? नाही येणार. तर आनंदाच्या अभावामध्ये इच्छा होते. ठीक आहे, हे पहा लक्षात ठेवा कसं मी चाललो आहे. आनंदाचा अभाव, त्यामुळे इच्छा. इच्छेमुळे काय? कर्म. सगळेजण आहात नाही इथे? जाग्रत राहा. इच्छेमुळे कर्म, आणि मग कर्मामुळे जन्म, आणि मग जन्मानंतर तर सुरू झालं एकानंतर. आता शेवटी जे मी सांगितलं की आनंदाचा अभाव, जेव्हा मी अपूर्ण असा अनुभव करतो, माझ्यामध्ये सुख नाही, आनंद नाही, ही वस्तू जेव्हा मिळेल तेव्हा मी पूर्ण होईल. तर म्हणे याचंसुद्धा कारण आहे. अशी ही जी वृत्ती आहे काय? तर म्हणे त्याचं कारण आहे स्वरूपाचं अज्ञान. स्वरूपाचं अज्ञान. ज्याला स्वरूपाचं ज्ञान झालं तो काय म्हणतो? मला काही इच्छा नाही. प्रजहाति यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मन्येवात्मना तुष्ट स्थितप्रज्ञस्तदोच्यते, असं कुठेतरी म्हटलं आहे. कुठे म्हटलं आहे? गीतेच्या 20व्या अध्यायामध्ये, दुसऱ्या अध्यायामध्ये. स्वामीजी तुम्ही खोटं बोलू नका असं. आता ज्याला माहीत नाही ते म्हणा असं का? अच्छा ठीक आहे, मी पाहीन घरी जाऊन 20.
वेदांत कोर्समध्ये आमचे गुरुजी असं मधून असं श्लोक म्हणायचे असं, आणि मग विचारायचे कोणाला वाटतंय हे जे मी बोललो ते खरं आहे. तपासणी करायची म्हणजे. तर दुसऱ्या अध्यायामध्ये हा श्लोक आलेला आहे. सर्वान कामान प्रजहाती यदा तदा सह स्थितप्रज्ञ उच्यते. तर ज्ञान जर झालं आपल्याला स्वतःचं, तर मग ही पुढची परंपराच सगळी खंडित होईल. अज्ञान, अज्ञानामुळे इच्छा, इच्छेमुळे कर्म, कर्मामुळे जन्म. तर इथे म्हणून महाराज म्हणतात दुःखासी कारण जन्म घ्यावा. जन्माचे ते मूळ पाहिले शोधून. मूळ काय आपल्याला मिळालं? अज्ञान. अज्ञानमुळे जन्म आहे. हे पहा, दुःखाचे वर कारण आपण अनेक सांगू शकतो. आत्ता मी जर सांगितलं याच्यामुळे दुःख आहे, त्याच्यामुळे दुःख आहे. मी नेहमी सांगत असतो, ज्यांनी लोकांनी प्रवचन आधी ऐकलेले, म्हणे दुःख काय? तर म्हणे आमच्या घराचं जे डिझाईन आहे ना ते बरोबर नाही आहे. खिडकी चुकीच्या दिशेमध्ये आहे. कोण म्हणतं असं? वास्तुशास्त्र. सगळे प्रॉब्लेम्स या खिडकीमुळे. काही लोक ज्योतिषांकडे जातात. ज्योतिषी कशामुळे दुःख आहे? म्हणे 7.5. असे अनेक कारण आहे. पण हे सगळे वरवरचे कारण आहे. मूळ कारण काय? अज्ञान. एकदम आपल्याला कळत नाही दुःखाचं कारण अज्ञान आहे. लोक म्हणतात दुःखाचं कारण गरिबी आहे, दुःखाचं कारण माझं शिक्षण मी पूर्ण घेतलं नाही म्हणून दुःख आहे. पण इथे मूळ शोधत आहे. आणि म्हणून वेदांत काय? मुळे कुठाराघात, मुले कुठाराघात. वेदांत स्ट्राईक करतं. आघात कशावर? अज्ञानावर. तर इथे महाराजांनी सुरुवातच छान केली आहे की तुम्हाला सुखदुःखाबद्दल जर चिंतन करायचं आहे तर असं चिंतन करा. अच्छा, आता जन्म झाला माझा, ठीक आहे. आता जन्म झाल्यावर मी काय करतो? पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी. एक तर पाप पुण्य जे मागचे कर्म आहे, कर्माचंच नाव काय? पाप पुण्य. त्याच्यामुळे हा जन्म मला घ्यावा लागला. आणि मग आल्यावर परत मी पाप करतो, काही मध्ये मध्ये पुण्य करतो. पण आता इथे काय म्हणतात पहा, मागचे जे कर्म आहे ते 2 प्रकारचे, पाप आणि पुण्य. अनिष्टमिष्टम मिश्रम च त्रिविधम कर्मण फलम. गीतेमध्ये म्हटलेलं आहे. कर्माचे 3 फळ, 3 प्रकारचे कर्म आहे. इष्ट, अनिष्ट, मिश्रम. इष्ट म्हणजे पुण्य, चांगले कर्म. अनिष्ट म्हणजे पाप. आणि मिश्रम म्हणजे मिक्स्ड. तर मनुष्य जन्माचं कारण काय? त्यामुळे मिश्रित कर्म. हे तुम्ही खूप ऐकलं असेल. मागच्या जन्मी आपण काही प्रमाणात पुण्य, काही प्रमाणात पाप केले. नुसते जर पापच केले असते तर अधम योनी, पशु पक्षी वृक्ष वगैरे स्थावर योनीचे. जर 100% पुण्य, 90-95% तर मग देव योनी, इंद्र वगैरे. पण आपल्या जीवनामध्ये काय असे मिक्स झाले. म्हणून इथे म्हणतात पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी. इथे प्राणी म्हणजे आपण सगळे प्राणी आहे बरं का, हे लक्षात घ्या. 200 प्राणी बसले आहे, एक वर बसला आहे. नाही म्हणे हे काय तुम्ही म्हणताय प्राणी आहे? वाईट वाटून घेऊ नका. कारण प्राणी शब्दाचा अर्थ काय? प्राण करणं, प्राणन क्रिया ज्याच्यामध्ये आहे. एवढंच काय, शंकराचार्यांनी तर जंतू म्हटलेलं आहे. जंतूनाम नरजन्म दुर्लभमत पुंस्तम ततो विप्रदा, है ना, विवेक चुडामणीमध्ये. तर जंतू म्हणजे फक्त डासच जंतू नाही आहे किंवा कीटकच नाही आहे, सगळे जंतू आहे. तर प्राणी, आपण प्राणी आहोत.
म्हणतात ना, मनुष्य एक सामाजिक प्राणी आहे. काय सोशल ॲनिमल. तर पाप पुण्य केलं. अच्छा, पाप म्हणजे काय? त्यामुळे ज्याच्यामुळे ताप मिळतो त्याला म्हणतात पाप. सोपं आहे. मनस्ताप ज्याच्यामुळे होत असतो. आणखीन परिभाषा आहे. पश्चात्ताप होतो त्याला म्हणतात पाप. पश्चात्ताप नंतर केल्यानंतर मला कसं तरी होतं, करायला नव्हतं पाहिजे, चुकीचं केलं, तर असे कर्म पाप. आणि जे केल्यावर खूप बरं वाटतं, शिबिरमध्ये आलो आहे बरं वाटतं आहे ना, तर हे पुण्य आहे. पुन्हा ती पुण्य असं म्हणतात, ज्याच्यामुळे मनामध्ये एक प्रकारचं पावित्र्य उत्पन्न होतं. ज्या क्रियेमुळे, ज्या विचारामुळे, ज्या कर्मामुळे, त्याला म्हणतात पुण्य. तर आता हे दोन्ही आपण केलेले आहेत, त्यामुळे जन्मा येतो प्राणी. आता पहा, इतकं छान आपल्याला हे शरीर मिळालं. आता इथे महाराज म्हणतात, नरदेही येऊनी हानी केली. देव म्हणतं, इतकं छान मी तुम्हाला शरीर दिलं आणि तुम्ही काय हानी केली, वाया घालवलं. जे करायचं होतं ते केलं नाही, दुसऱ्याच गोष्टीमध्ये काय सगळं लक्ष घातलं. करायचं काय होतं, ध्यान, भजन, चिंतन, पण आता काय व्हॉट्सॲपमध्ये पूर्ण स्क्रीन टाईम. आजकाल स्क्रीन टाईम असतो, माहिती आहे का तुम्हाला? लोक त्याच्यामध्ये आपलं आता हानी आहे की नाही. तर म्हणे जे करायचं ते नाही केलं. असं म्हटलेलं आहे की नाना सुकृताचे फळ तो हा नरदेह केवळ. दासबोधा म्हणतात, हा नरदेह म्हणजे देवाची जणू काही एक भेट आहे, गिफ्ट आहे, गिफ्ट. म्हणून ते आपल्या ह्याच्यामध्ये म्हणतात, रामचरित मानसमध्ये, बडे भाग मानुस तन पावा, बडे भाग मानुस तन पावा, सुर दुर्लभ ग्रंथनी सब गावा, सुर दुर्लभ ग्रंथनी सब गावा. बडे भाग, खूप भाग्याने हे नरदेह, मनुष्यदेह आपल्याला मिळतं. देवता लोकसुद्धा याची आकांक्षा करतात, इच्छा करतात. भागवतामध्ये वर्णन आहे, जेव्हा शुकदेव मुनी परीक्षितेला ऐकवत आहेत, तेव्हा सगळी देवता आली वरून आणि म्हणे, काय तुम्ही आम्हाला भागवत द्या, आणखीन हे अमृत तुम्ही घ्या, आम्ही आणलं आहे स्वर्गामृत, स्वर्गाचं भागवतामृत आम्हाला द्या. तर शुकदेवजी म्हणाले, हे बरोबर नाही आहे, नॉट गुड एक्सचेंज ऑफर. असं इंग्लिशमध्ये नाही बोलले ते, पण म्हणे याची बरोबरी होऊ नाही शकत. कुठे ते स्वर्गाचं अमृत छोटंसं, ते पिऊन कधीच माणूस अमर होत नाही. अमृतत्वम ही विंदते, भागवत किंवा ज्ञानानेच. तर म्हणे आम्हाला हे अमृत पाहिजे, मग काय करावं आम्ही? म्हणे मनुष्य जन्म घ्या. असं आहे. तर खूप मोठी हे काय म्हणतात भेट आहे. पण मनुष्य काय करतो, हानी करतो. नरदेह येऊनी हानी, लाभ घेतला नाही, सार्थक केलं नाही. एक भिकारी होता, तो म्हणायचा, काय माझ्याकडे काहीच नाही आहे, देवाने काही दिलंच नाही मला. तर एक दुसरी व्यक्ती म्हणाले, अरे नाही, तुझ्याकडे खूप आहे, तू कोट्याधीश आहे. म्हणे, काय तुम्ही आमची चेष्टा करत आहात? कोट्याधीश कसं काय? जेवायला माझ्याकडे अन्न नाही, राहायला घर नाही. तर ती काय व्यक्ती म्हणाले, तुझ्याकडे काही नाही आहे ना, असं कर, एक डोळा तू मला दे, मी तुला 5 लाख रुपये देईन. 5 लाख. म्हणे, नाही डोळा कसं काय मी देऊ शकतो? म्हणे 2 डोळे दे, 10 लाख मी देईन.
तो भिकारी म्हणा, जर तुम्ही ते 10 लाख मला देतील, मी पाहीन कसे जर डोळेच नसतील तर. मग ती व्यक्ती म्हणाले, 1 हात दे, मी 20 लाख देईन. नाही नाही, हात कसं देऊ शकतो? 2 हात 40 लाख. नाही नाही, हे मी कसं देऊ शकतो? मग ती व्यक्ती म्हणाली, पा एवढं तू लाखो रुपयाचं हे शरीर घेऊन बसलेलं आहे आणि कसं म्हणतो तुझ्याकडे काही नाही आहे ना? लक्षात आली गोष्ट? किती किमती आहे, किंमत आहे याची, बहुमोलाचं हे आहे. तर याचा उपयोग केला तर मग काय, स्काय इज द लिमिट म्हणतात. पण आपण व्यर्थ म्हणजे असंच घालवतो. म्हणून नारद भक्ती सूत्रामध्ये म्हटलेलं आहे, क्षणार्धमपि व्यर्थम न नेयम. चुकीच्या गोष्टीमध्ये वेळ वाया घालवला नाही पाहिजे. टाईम इज मनी म्हणतात ना, टाईम इज मनी. वकिलांकडे जेव्हा आपण जातो, लगेच तुम्ही सुरुवात करा, त्यांचं काउंटर ते सुरू होईल, मीटर. तर नरदेह देही येऊनी हानी केली. अच्छा, हे झालं. आता इथे पुढे खूप छान विचार आहे. महाराज म्हणतात की त्रिगुण आपल्या जीवनामध्ये आहेत, त्रिगुण. आणि या त्रिगुणांमध्ये माणूस बांधलेला आहे. आणखीन याच्यामुळे जे करायचं ते आपण करत नाही. कारण जे सत्वगुण आपल्याला दिलेला आहे, पण आपल्या जीवनात सत्वाचं प्रमाण फार कमी, रजोगुण आणि तमोगुणच जास्त आहे. तर आता इथे त्रिगुणांचा विचार केलेला आहे. वेळ होत आलेला आहे, 5 वाजले आहे. मी जर जास्त वर्णन केलं तर तुम्हाला तमोगुणाचं अनुभव होईल इथे. नाही म्हणा, आत्ताच होतोय स्वामीजी, थकून आलो होतो. 5 वाजले आहे. आपण किती वाजता? 6:45च्या सुमारास परत आपण भेटू आणि याच्यावर अजून चिंतन करू. आहे ना छान अभंग? तर नुसतं म्हणण्यासाठी नाही, फार चिंतनासाठी भरपूर याच्यामध्ये दिलेलं आहे. जय जय गोविंद जय हरी गोविंद जय जय. जय जय गोविंद जय हरि गोविंद. 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 जय 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 हरि जय हरि गोविंद. जय हरि गोविंद. गोपाल कृष्ण भगवान की, श्री सद्गुरुनाथ महाराज की. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांतिः. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.